सकाळची वेळ आहे. घड्याळाचा काटा पुढे सरकतोच आहे आणि आमची दिवाळीची लगबग सुरू झाली. पण फराळाचं करण्याआधी पोटपूजा व्हायलाच हवी. आधी स्वयंपाक करून घेऊयात म्हणजे पुढची कामं करायला एनर्जी येईल. आज लंचमध्ये फ्लॉवरची भाजी, कोथिंबीर वडी, चपाती, वरण, भात असा साधाच पण आमच्या आवडीचा मेनू होता. त्यावर ताव मारून कामाला सुरुवात केली. आज वसुबारस आहे म्हणजेच आजपासून दिवाळी सुरू. त्यामुळे आजपासून फराळाची तयारी पण सुरू. आज माझा शेव लाडू बनवायचा प्लॅन आहे, जे की मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. तर बघूयात आता ते कसे होत आहेत. मी इकडे शेव तळून घेत होते तोपर्यंत मम्मी बाहेर दारात रांगोळी काढत होती. शेव तळून ती अर्ध्या तासासाठी साखरेच्या पाकात मुरत ठेवली. त्यानंतर मम्मीने आणि प्रांजलने मिळून लाडू वळून घेतले, जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये बऱ्यापैकी जमलेत असं वाटतंय. गायवासराच्या पूजेने दिवाळीचा श्रीगणेशा केला. दिव्याचा मंद प्रकाश आणि उदबत्तीचा दारातली रांगोळी, आकाशकंदील, दारावरचं तोरण, सगळं घर अगदी आनंदाने आणि उत्साहाने भरून जातं. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.